मित्रांनो, आपण जे बांधावरती राऊंडअप फवारलेले आहे आणि याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसून आलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इकडं आमच्या भागामध्ये हरणीचा मोठा वावर असल्यामुळं भरपूर प्रमाणात इकडं हरणीचे झुंड असल्यामुळं ते काय करतं, पाऊस जास्त झाल्याच्या नंतर काळ्या जमिनीमुळं काय करतं, गवताच्या ह्या अशा वळणाने ते पळत असतात. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे, ह्या बांधावरती जे राऊंडअप मारलं होतं, परंतु याचे जेवढे आपल्याला सकारात्मक परिणाम आहे तेवढे याचे नकारात्मक परिणामसुद्धा दिसून आलेले आहे. तर मित्रांनो, बघू शकता आता इथं आपण राऊंडअप मारलेलं आहे. पुढं आपण नवजेलच्या ठिकाणी त्याला कॅप पण लावली होती, जेणेकरून ते राऊंडअप इकडं तिकडं उडणार नाही. परंतु जरी पण ते झाडावरती उडलं नाही तरी पण त्याचे दुष्परिणाम दिसून आल्याशिवाय राहत नाही. हे राऊंडअप जे त्याचे अंगीकृत जे गुण आहे ते कधीच सोडू शकत नाही मित्रांनो. तर आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो, इकडे बघू शकता हे दोन्हीच्या मध्ये आपण फवारलं तर सरकीचा शेंडा पण पिवळा पडलेला आहे. हे बघू शकता, याच्यावरती आपण थोडं पण राऊंडअप उडून नव्हतं दिलं, ग्लायफोसेट जो घटक आहे राऊंडअप मधला. तर मित्रांनो, आता इकडे बघा, इकडे एकदम हिरागार सरकी आहे आणि जे गवताच्या ठिकाणी जे आपण मारलेलं आहे त्याची जरी पण ते झाडावरती जरी पडलं नाही तरी हवेद्वारे वाफेद्वारे त्याचा दुष्परिणाम दिसून येते, आल्याशिवाय राहत नाही. आता इकडं बघू शकता आणि हे झाड बघू शकता, पूर्ण शेंडे असे खराब झालेले. हे पिकाला जवळजवळ 8 ते 10 दिवस मागं घेऊन जाणारं औषध आहे. याची आवश्यकता असली तरच फवारा मित्रांनो. आता इकडं तूर बघू शकता तुम्ही, तुरीवरती पण दोन्हीच्या मध्ये बांधा, तिकडून कापसावरती आणि इकडं तुरीवरती सुद्धा त्याचे परिणाम दिसून आलेले. आणि इकडे बघू शकता तूर एकदम हिरवीगार तूर आहे, हिचे शेंडे बघू शकता पूर्ण पिवळे झालेले. तर असे वाईट परिणाम राऊंडअपचे जितकं आपल्याला सहज आणि सोपं वाटतं तितके दुष्परिणाम सुद्धा या राऊंडअपचे मित्रांनो. तर वापर करायचा का नाही करायचा तुम्ही ठरवा.